नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला मस्त भरपूर अशा भाज्या घालून छान सुंदर नाश्त्यासाठी आज आपण इथे मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकतो छान असे थालीपीठ बनवणार आहोत। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे, खरपूस सुंदर असे। तर इथे मी एक गड्डी मोठी लसूण घेतलेला आहे, त्यामध्ये घालून घेऊया आपण एक मोठा चमचा जिरं। आता याला आपण छान असं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। आता याला साईडला ठेवून घेऊया आपण। इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण ज्वारीचं पीठ घालून घेऊया। एक मोठी वाटी मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये। हे बघा सर्व पीठ आपण घालणार आहोत त्यामध्ये। इथे मी गव्हाचं पीठ पण घातलेलं आहे एक वाटी। आता आपण एक छोटी वाटी त्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत आणि बाजरीचं पीठ पण आपण त्यामध्ये घालणार आहोत। सर्व पीठे आपण एकत्र केलेले आहेत बघा। आता हाताने आपण ओवा घेतलेला आहे, थोडासा हाताने क्रश करून घेऊया म्हणजे छान फ्लेवर लागतो। आता आपण इथे भाज्या चिरलेल्या आहेत पूर्ण अशा, तर त्या आपण घालून घेऊया। इथे पत्तागोबी टाकलेली आहे मी। इथे पालक घेतलेला आहे हिरवागार मस्त फ्रेश असा चिरून। कोथिंबीर पण घेतलेली आहे बघा, ती पण घालून घेऊया। आणि इथे थोडीशी मेथी होती, मेथी पण घालून घेतलेली आहे। हे बघा आता इथे मी एक छोटी काकडी होती, ती काकडी खिसून घेतलेली आहे, ती पण घालायची आहे आपल्याला त्यामध्ये। टोमॅटो आहे आणि मोठा असा कांदा घेतलेला आहे चिरून, ते पण घालायचं आहे। तर चला सर्व भाज्या आपल्या पोटात जातात। इथे मी हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेले आहे 2 चमचे। तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा तुम्ही। मिरची पण त्यामध्ये टाकू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला आपण जे लसणाचं आणि जिऱ्याचं जे पेस्ट केली ती घालून घेऊया याच्यामध्ये। आणि याला छान असं आधी हाताने आपण मिक्स करून घेऊया, नंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर चला घेऊया। हे बघा आपलं पीठ झालेलं आहे रेडी। इथे घट्टसर असंच मळायचं आहे, टाईट डो मळायचा आहे। आता याला आपण हाताने थोडी मळून घेऊया आणि याला साईडला ठेवून घेऊया। हे बघा साईडला ठेवून घेऊया आपण। आता मी इथे एक कपडा घेतलेला आहे, माझा थालीपीठाचाच कपडा आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला पाणी लावून घेतलं आहे। आणि एक पिठाचा गोळा घेतलेला आहे मी तोडून। आता त्याला आपण पाणी लावून हाताच्या साहाय्याने छान एकसारखं थापून घेतलेलं आहे बघा। आता त्याला आपण होल करूया साईडनं। इथे तव्यावर तेल टाकून घेऊया, तवा छान तापला आहे आपला। आणि आपण आता त्यावर आपलं थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा असं वरनं थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे कपड्याला ते चिटकत नाही। याला साईडनं तेल सोडून घेऊया आणि याला छान असं मस्त खरपूस होईपर्यंत भाजू देऊया। पलटून घेते बघा मी आता। बघा किती सुंदर असं भाजलेलं आहे। हे आपण साईडनं आता तेल सोडूया थोडंसं। तर बघा आता झालेलं आहे आपलं। मी एका डिशमध्ये काढून घेते। बघा किती सुंदर असं नाश्त्यासाठी रेडी झालेले आहेत आपले भरपूर भाज्या टाकून केलेले थालीपीठ। तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे। आणि रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।